आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो, मुलींचे ना असे 3 प्रकारचे इशारे. होय मित्रांनो, मुलींचे ना असे 3 प्रकारचे इशारे, जे जर इशारे ना जर तुम्हाला एखादी मुलगी, जर तुम्हाला एखादी पोरगी, जर ते 3 इशारे जर तुम्हाला देत असेल ना, तर तुम्ही समजून जा की ती मुलगी ना तुमच्यावरती खूप जास्त फिदा आहे. त्या मुलगीला ना तुम्ही खूप जास्त आवडता. ती मुलगी ना तुम्हाला कुठे ना कुठेतरी ती तुम्हाला लाईक करते. कारण मित्रांनो, जेव्हा एखाद्या मुलीला एखादा मुलगा जेव्हा तिला आवडायला लागतो ना, जेव्हा एखाद्या मुलगीला एखाद्या मुलग्यावरती जेव्हा तिला प्रेम होतं ना, तेव्हा ती मुलगी ना त्या मुलग्याला जाणून बुजून असे इशारे ना त्या मुलग्याला देते. कारण त्या मुलीला ना त्या मुलग्याला ही गोष्ट दाखवून द्यायची असते की अरे वेड्या, तू मला आवडतोस. सो अशी गोष्ट ना त्याला दाखवून देण्यासाठी ती मुलगी ना त्याला असे इशारे त्याला जरूर देते. सो मित्रांनो, आज ना तेच इशारे आज मी तुम्हाला सांगणार आहे. सो त्याच्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण बघा. कारण जर अर्धवट व्हिडिओ बघतलात ना तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही. सो व्हिडिओला पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा आहे, तो पहिला इशारा असा आहे की तुम्हाला ना स्वतः कॉल मेसेज करणं आणि तुमच्यासोबत ना कॉलवरती किंवा मेसेजवरती तुमच्यासोबत ना तासनतास गप्पा मारणं. होय मित्रांनो, काय बोललो मी? तुम्हाला ना स्वतःहून कॉल मेसेज करणं आणि तुमच्यासोबत ना कॉलवरती आणि मेसेजवरती तुमच्यासोबत ना तासनतास गप्पा मारणं. जसं की मित्रांनो, फॉर एक्झाम्पल, जर एखादी मुलगी ना जर तुम्हाला स्वतःहून जर कॉल मेसेज करते आणि कॉलवरती आणि मेसेजवरती जर तासनतास तुमच्यासोबत जर गप्पा मारत बसते, सो मित्रांनो तुम्ही समजून जा की ती मुलगी ना तुम्हाला कुठे ना कुठेतरी ती तुम्हाला लाईक करते, तिला तुम्ही आवडता. कारण मित्रांनो, कोणतीच मुलगी ना असं कोणत्या पण मुलग्याला स्वतःहून कॉल मेसेज करून त्याच्यासोबत ना तासनतास गप्पा मारत ती अजिबात बसत नाही. मुलगी ना त्याच मुलग्याला स्वतःहून कॉल मेसेज करते आणि कॉलवरती आणि मेसेजवरती त्याच मुलग्यासोबत ती तासनतास गप्पा मारते, जो मुलगा ना तिला आवडत असतो. सो मित्रांनो, हा इशारा ना तुम्ही कायमचा लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे, तो दुसरा इशारा ना असा आहे की काही ना काहीतरी कारण काढून तुम्हाला ना आपल्या सोबत घेऊन फिरणं. होय मित्रांनो, काय बोललो मी? काही ना काही कारण काढून तुम्हाला ना आपल्या सोबत घेऊन फिरणं. जसं की फॉर एक्झाम्पल, जर एखादी मुलगी ना काही ना काही कारण काढून जर तुम्हाला ना आपल्या सोबत घेऊन फिरत असेल, जसं की फॉर एक्झाम्पल म्हणजे जर ती मुलगी ना तुम्हाला असं बोलते की यार मला आज ना अशा अशा जागी जायचं होतं, पण आज माझ्यासोबत ना कुणीच नाही आहे, माझा भाऊ पण ना म्हणजे आज थोडा बाहेर गेला आहे, सो म्हणजे तू माझ्यासोबत ना आज त्या जागी येऊ शकतोस का? असं म्हणजे काही ना काही कारण काढून ना म्हणजे ती असं पण बोलू शकते की आज मला ना सुपर मार्केटमध्ये जायचं होतं, पण म्हणजे आज मला ना सुपर मार्केटमधून ना खूप जास्त सामान घरी आणायचं आहे, सो माझ्यासोबत ना आज कुणीच नाही आहे, सो तू माझ्यासोबत ना सुपर मार्केटमध्ये येऊ शकशील का? असं म्हणजे काही ना काही कारण काढून तुम्हाला ना आपल्या सोबत घेऊन ती फिरण्याचा प्रयत्न करेल. सो मित्रांनो, जर असं पण होत असेल ना तर तुम्ही समजून जा की त्या मुलगीला ना तुम्ही खूप जास्त आवडता. ती मुलगी ना तुम्हाला कुठे ना कुठेतरी ती तुम्हाला लाईक करते. कारण मित्रांनो, मुलगी ना त्याच मुलग्याला आपल्या सोबत घेऊन फिरते, जो मुलगा ना तिला आवडत असतो. नाहीतर असं कोणत्या पण मुलग्याला आपल्या सोबत घेऊन ना कोणतीच मुलगी असं फिरत नाही. सो मित्रांनो, ही गोष्ट ना तुम्ही कायमची लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे, तो तिसरा इशारा ना असा आहे की तुम्हाला ना कोणत्याच दुसऱ्या मुलीसोबत बोलून न देणं. होय मित्रांनो, काय बोललो मी? तुम्हाला ना कोणत्याच दुसऱ्या मुलीसोबत
तुम्हाला बोलून न देणं. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्या मुलीने ना एखाद्या मुलीसोबत बोलताना किंवा फिरताना बघितलं तर त्याच्यानंतर ना ती मुलगी ना तुमच्यावरती खूप जास्त रागवेल की तू त्या मुलीसोबत ना काय करत होतास. जर ह्यानंतर ना जर तू त्या मुलीसोबत जर मला फिरताना किंवा बोलताना दिसलास ना तर मी तुझ्यासोबत ना बोलायचं बंद करेन, असं म्हणजे ती मुलगी ना तुमच्यावरती रागवेल. म्हणजे मित्रांनो तुम्ही ना एखाद्या दुसऱ्या मुलीसोबत बोलत आहात किंवा तुम्ही एका दुसऱ्या मुलीसोबत फिरत आहात. सो ही गोष्ट ना त्या मुलीला अजिबात सहन होणार नाही, कारण त्या मुलीचं ना तुमच्यावरती प्रेम आहे. त्या मुलीला भीती वाटेल की जर हा मुलगा ना जर दुसऱ्या मुलीसोबत बोलला किंवा दुसऱ्या मुलीसोबत फिरला तर म्हणजे ह्या मुलग्याला ना म्हणजे मी माझ्या हातातून घालवून बसेल, असं म्हणजे त्या मुलीला ना कुठे ना कुठेतरी भीती वाटेल आणि त्या भीतीपोटी ना ती मुलगी तुम्हाला ना दुसऱ्या मुलीसोबत बोलायला किंवा दुसऱ्या मुलीसोबत फिरायला तुम्हाला अडवेल मित्रांनो. सो हा पण इशारा ना तुम्ही कायमचा लक्षात ठेवा. सो मित्रांनो आय होप जे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ते सर्व काही समजलं असेल. सो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.